तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण सकाळी सकाळी अमनोरामध्ये वाजले सकाळचे 7:23 आपण चालू केलंय मित्रांनो। आज आज दिवसभर करणार आहे आपण। तर बघू आज किती होतात काय होतात ते। आता सकाळचे 7:30 वाजले जवळपास आपण चालू करतो। पहिली ट्रिप पडली आपल्याला इथून स्टेशन। आता काय ट्रॅफिक कमी आहे, लवकर जाऊन सोडेल त्यांना लगेच 20-25 मिनिटांमध्ये। इथून काय 9-10 किलोमीटर आहे, लगेच सोडेल त्यांना। तर बघू आज किती अर्निंग काय होते। कस्टमरला कॉल केला, येतो बोलले। हे बघा इथं अमनोराला आहे, आपण दाखवतो तुम्हाला। सकाळ सकाळचा वेळ आहे, फ्रेश वातावरण आहे, एकदम मस्त। मित्रांनो हे बघा, आता आपण पिंपरी चिंचवड साईडला आलेलो आहे। स्टेशनवरून ट्रिप भेटली आपल्याला, तर ते कस्टमरला सुट्टा मारायचा, त्यामुळे थोडं थांबलो इथं बघा। तर मित्रांनो आता आपण आलोय पिंपरी चिंचवडवरून, परत आपण इथं आलोय अमनोरामध्ये आलोय। तर सकाळी आपण 7:30 पासून कंटिन्यू किती वाजेपर्यंत 10:42 पर्यंत गाडी चालवली। 1100 रुपयाचा बिझनेस झालाय जवळपास आपला। नॉनस्टॉप गाडी चालवली। तर आता बघू समोर आणखी। आता माझं इथून रूम जवळच आहे, विचार करतो रूमवर जायचंय, पण रूमवर गेलो तर टाइमपास होते, मग परत येत नाही मी। तर बघू, ते रेल्वे गेटमुळे थोडा वेळ लागते घरी जायला, तिथून काय आपली रूम। पण बघा मित्रांनो, आपल्याला नाही का एक आर्मीवाला होता गाडीमध्ये, नाही का, त्यांची म्हणजे एक 37-38 वर्षांची वय होती आणि त्यांची नोकरी झाली, संपली, त्यांनी रिटायर झाले। आता एप्रिलमध्ये म्हणले रिटायर झालोय, पण त्यांनी आपल्याला एवढी भारी भारी गोष्टी सांगितल्या ना, म्हणजे नाही का, खूप चांगलं चांगलं मोटिवेशन दिले त्यांनी आपल्याला। म्हणजे नाही का, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, की म्हणजे दुनियेबद्दल, नेत्यांबद्दल, आर्मीबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या। आणि सकाळी सकाळी त्यांनी चांगलं मोटिवेशन दिले मला। तर त्यांनी असं सांगितलंय की आता तुम्ही कॅब चालवता, तर तुम्हाला पण लोक बोलत असेल की हा मुलगा कॅब चालवतो। म्हणलं हा, बोलतात काय काय लोक की कॅब चालवतो। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही दुनियेमध्ये काही पण करा, लोक तुम्हाला बोलतील, चांगलं करा, वाईट करा, कमवा नका कमवू, लोक तुम्हाला नाव ठेवतील, पण तुम्हाला तुमच्या घरची कंडिशन तुम्हाला माहिती आहे। तुमच्या घरी तुमचे मुलं बाळ, तुम्ही पैसे कमवले तरच तुम्ही ते लाईफ म्हणजे नाही का सर्वाइव्ह करू शकणार। आणि तुम्हाला माहित आहे की तुमच्या घरी नेमकी काय कंडिशन आहे, काय सिच्युएशन आहे, ते तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे तुमचे डिसिजन तुम्ही घ्या। हा तुमचं म्हणजे कार चालवताय, म्हणजे गाडी चालवताय, म्हणजे काय वेगळं काय असं काय वाईट धंदा नाही आहे। तुम्ही एक चांगलंच काम करताय, सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि त्याच्यातून काहीतरी पैसे कमवत आहे। म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे नाही का ते हिंदीमध्ये एकदम भारी सांगितलं, त्या प्रकारे मी नाही मांडू शकलो तुमच्यासमोर, पण खूप भारी गोष्टी सांगितल्या, त्यामुळे थोडं मोटिवेट आहे आज। तर बघू किती धंदा होत होते। आता परत 2-3 ट्रिप माझ्या उडाले असंच विचार करण्यामध्ये। इथं मस्त बाथरूम वगैरे मारली इथं, आणि आता इथून पाणी वगैरे पितो। त्यांनीच आपल्याला पाणी बॉटल वगैरे पण दिली आज, नाही का, आज पाणी बॉटल आणायचं विसरलोय मी। तर असे भारी कस्टमर भेटतात कधी कधी, तर भारी वाटतंय। तर नाही का, चला असो। इथं रेल्वे गेटला काहीतरी झालेलं आहे, तर ट्रॅफिक जाम आहे, मला माहिती नाही नेमकं काय झालंय ते। हे आहे मित्रांनो शॉर्टकट केशवनगर मध्ये जाण्यासाठी, पण हा शॉर्टकट कधी कधी खूप महागात पडतोय। गाडी अडकला तर घंटा गाडी निघत नाही इथून, इथून बसून राहावं लागतं, मग कोणी काढणारा पण नसते। रेल्वे गेटला या साईडला काहीतरी झालंय, सगळे पोलीस वगैरे आली, काहीतरी विषय झालेला आहे रेल्वे गेटला। कोणतरी मला वाटते पडले वाटते गाडीतून खाली। हा राईट राईट राईट, कोणतरी पडले, मेले कोणतरी। ते बघा ते पटरीवर कोणतरी मेले, कोणतरी गेले, ॲम्ब्युलन्स आली। हे बघा सगळे लोक जमा झाले इथं, काहीतरी विषय झाला, गेलाय कोणतरी। चला येऊ बघून आपण थोडे गाडी लावून। कळलंय थोड्या सिक्युरिटीने रेल्वे खाली डायरेक्ट गेलाय म्हणते, सुसाईड केली। काय सांगावं लोकांना, आता टेन्शन असते सगळ्याच्या मागं, पण हाच एक पर्याय नसतो, नाही का, डायरेक्ट आपण जीवन संपवायचा हाच एक पर्याय नसतो। थोडं येऊ बघून, इच्छा होते बघायची, येऊ बघून थोडं। गाडी लावली इथं। मित्रांनो ते तर एक तर सुसाईड असेल किंवा पिलेला असेल,
किंवा माहिती नाही कशी काय त्याला ट्रेन दिसली ना का काय, पण मुंडकच गायब झाले. त्यामुळं अति घाई संकटात नाही. भैया असेल ते कोणतरी, भैया लोक राहतात इकडे, ते काम करतात अमनोरामध्ये. चला असो.